पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू इथे काय करते? हे जे तुम्ही कपाटात लपवून ठेवताय त्यात काय आहे हे माहित आहे मला। हे 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 आमचे पैसे आहेत, माझे पैसे आहेत। हे पैसे तुमचे नाहीयेत, ते दादांचे पैसे, ते दत्ता भाऊंनी चोरलेत। आरोप नाही करायचा माझ्या नवऱ्यावर। हे हे माझे पैसे आहेत, आमचे पैसे थे। अजूनही येळ गेलेली नाहीये, नका खोटं बोलू। दत्ता भाऊनी लबाडीनं चेकवर सही करून हे पैसे आणलेत। मला सगळं माहित आहे, मला हेही माहित आहे की याच्यात किती पैसे। 11वर 5 शून्य म्हणजे 11 लाख। त्यात 11 लाख रुपये। पैसे मायाकडे द्या, मी दादांना देते। दादा नका घाबरू, मी कोणाला काही नाही सांगणार। म्हणजे दादा तुला विचारणार ना हे पैसे तुझ्याकडे कुठून आले, तर तू मग आमची नावं सांगणार आणि मग त्या मला लाथ मारून या घरातून बाहेर काढणार। हेच हवंय ना तुला? हीच इच्छा आहे ना तुझी? माई हीच इच्छा असती ना तर तुम्हाला कपाटात पैसे ठेवून दिले असते आणि मग दादाला इकडे घेऊन आले असते। खरं तर दत्ता भाऊंची तीच लायकी आहे, पण मी नाही केलं। दादांना काय सांगायचंय ते मी मावं बघून घेईन। पैसे द्या इकडे। अरे ऐका, अरे गाणं बंद करे, माझा आवाज सुद्धा पोहोचत नाही, ऐकायला पण येत नाही काही। आता बाळ झालं, खेळून झालं ना, आवरून घ्या। चला चला चल चल चल। मोठी आई 5 मिनिटं प्लीज। अगं अजून काय बस झाला आता? रंग खेळून पोट भरलं नाही का तुमचं? चला आता जेवायची वेळ झाली। वैजंती हो 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 ए चला चला चला, राहू दे आता। बाकी वहिनी, दादा अगदी माधवीच्या पोटातलं बोलला, आपलं सॉरी मनातलं बोलला। जसं काय तुम्ही उपासच धरलाय? तुम्ही काय जेवणार नाहीस की काय? चला आंघोळी करून घ्या, जेवायचं ना, श्रीखंडपुरीचा बेत आहे। चला चला। अरे आपलं पोट तर नोटांचं बंडल बघूनच भरलेलं आहे। चला आता घसा ओला करायला पाहिजे। दत्ता भाऊ 90 झालीच पाहिजे। चला। नाही पण नको, आपण असे बाहेर बिंदास्त गेलो तर ते उधारीवाले सावकार आपल्याला शोधतायत हे विसरून चालणार नाही। मग आपण घामाने कष्टाने कमवलेला पैसा मग त्यांच्या मड्यावर घालावा लागेल। नको नको।
मुक्ता मुक्ता कुठे होतीस? किती शोधलं मी तुला. मी तिकडं ए ए ए ए ए एक मिनिट, हे काय ग? माफ करा, मी तुम्हाला नाही सांगू शकत. का? ही जबाबदारी आहे दादांना द्यायची. ज्यांनी द्यायला सांगितले त्यांचा विश्वास तुटेल ना. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दादांना विचारा. हे बघ मुक्ता, मी तुलाही विचारणार नाही आणि दादांनाही विचारणार नाही. तुझा प्रामाणिकपणाच उत्तर देऊन गेलाय. मुक्ता, चल ना आपण दोघं फ्रेश होऊया एकत्र, आणि नंतर तू दादांकडे जा. चल. नाही हो, काहीतरीच काय. काहीतरीच काय? हे बघ मुक्ता, असेच छान छान मोमेंट्स एन्जॉय करायचे असतात. तुम्ही आवरायला द्या. अगं ए मुक्ता, हे घ्या. हे बघ, याच्या पुढे माझ्यावर कामाचा खूप लोड असणार आहे. आणि हे असे अंगावर शहारा आणणारे प्रसंग कमीच येतील आपल्या वाट्याला. म्हणून म्हणतोय चल. तरीही नाही, तुम्ही जा. मी नंतर म्हणते, तुम्ही जा. ए मुक्ता, वाट बघतोय तुझी. बापरे, काय सांगूया ना. पैसे पैसे खोलीतून चोरीला गेले म्हणून सांगते. नाही नको, ते लगेच पकडतील मला की मी खोटं बोलते. माझ्या नजरेतूनच कळेल ना. नाही नाही, काय सांगू आता. त्यापेक्षा खरं सांगून मोकळी होते. कुठे गेले आता? सगळेजण रंग खेळून आले, यांचा पत्ता नाहीये. फोन लावून बघते. फोन कुठे ठेवला मी? अरे कुठे गायब झाला? साला चांगला सापडला होता. म्हटलं सगळी उधारी वसूल केली असती. अरे पैसे नाही दिले म्हणून मी तर उचलूनच घेऊन जाणार होतो त्याला. नवरात्रीपासून ढोल बचन देतोय, हात तोंडाला रंग लावून फिरतोय. त्याला वाटलं कोणी ओळखणार नाही. अरे पण असा कसा गायब झाला? अरे तो इथेच असेल, चला शोधूया आपण. तू एक काम कर, फोन लाव त्याला. रिंग वाजली की लगेच कळेल आपल्याला तो कुठं आहे. तो लाव लाव लाव, फोन काढ. ठीक आहे, बघतो. वाजले का? मेलो यांच्या तावडीत सापडलो तर माझा फुलटू कार्यक्रम झालाच म्हणून समजायचा. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. फोन बंद लागतोय. फोन बंद दिसतोय त्याचा. आपण मगाशी पळत होतो ना, तेव्हा त्याने फोन बंद करून ठेवला असणार. अरे पण तुला कसं कळलं तो इथे नगर मध्ये आलाय ते? अरे माझ्या मित्रांनी 2 दिवसापूर्वी त्याला एसटी स्टँडला पाहिला होता. त्यानेच मला पहिली खबर दिली. मला वाटतं या नगर मध्ये त्याचे कोणीतरी नातेवाईक असणार, त्याशिवाय तो इथं आलेला नाही. तो इथं कोणाकडे आहे ना ते आपल्याला कळलं पाहिजे. चला मग पुढे जाऊन बघूया. बापरे, हे जर रावसाहेबांपर्यंत पोहोचले तर माझं काही खरं नाही. यांना काहीतरी करून अडवायला पाहिजे. पण कसं अडवणार? यांच्या समोर गेलो तर हेच मला आडवे पाडतील. त्यापेक्षा आपणच लवकरात लवकर पैसे घ्यावे, घरच्यांना घ्यावं आणि इथून सरळ कल्टी मारावी. मला वाटतं हे बाहेर गेले असणार.
नाही तर फोन चार्जिंगला लावायला तरी घरी आलेच असते ना. पैसे मिळाल्याच्या आनंदात कुठेतरी बाहेर नाचत असतील, पण त्यांना कुठे माहितीये. देवी आई वाचव ग बाई. चला घरी जाऊन पैसे घेऊन पटकन लांबचा रस्ता धरूयात. पण एवढ्या 11 लाखात ना उधारी फिटणार आहे ना मला काही शिल्लक राहणार आहे. यानंही अजून पैसे पाहिजे. त्यासाठी छोटा मोठा हात मारून नाही जमणार. प्रॉपर्टीवर डल्ला मारावा लागणार. काहीतरी जुगाड करून मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या घ्याव्या लागतील. आणि हो, बाहेर नाही, घरात राहणं शक्य आहे. त्यानंतरच घर सोडण्यास शहाणपणा आहे. रावसाहेबांच्या घरात राहिल्याशिवाय माझं घर भरणार नाही. या वेळेस एवढा पैसा कमवायचा की परत मागे वळून बघायलाच नको. त्यासाठी प्रचंड घाम गाळून कमवलेल्या 11 लाखांचा मन भरून सुगंध घेऊयात. चला. मुक्ताला जाऊन भेटावं का? मी म्हणजे ती दादाकडे पोचायच्या आत जाऊन मी तिला गाठते, तिला थांबवते. तिला मी विनंती करते की यापुढे असं कधीच होणार नाही, पण या वेळेला पैसे परत कर, काही कर. नाही नाही नाही, ती नाही म्हणाली तर मी तिला सांगते की वाटल्यास यातले पैसे तू ठेव थोडेसे. तिलाही वाटत असेल ना आपला वाटा असावा, म्हणजे गप्प राहण्यासाठी तिला थोडे पैसे देते मी. मला इतकी भीती वाटत होती, मी तिला विचारलंच नाही. विचारणार तरी कसं? हागाच्या पंचानात सुधीरा कुठं हिंडायला गेलाय कोणास ठाऊक. भक्ते काय इकडे. हा रंगाचा टिळा तो या सुटकेसाठी बर का. आणि हा तू दाखवलेल्या हिमतीसाठी सुद्धा. त्या कांतामुळे तो या माळा नाही झाल्या. त्या झाल्या असत्या तर होळीला गोडा धोडाचा आणणार होतो. सणासुदीला पण माया लेकरांना गोडाचं खायला मिळना. अण्णा अहो तुम्ही उगा मनाला लावून घेऊ नका. तुमची लेकरं आता एवढी बी लहान नाही राहिली की गोडाचं खायला मिळालं नाही म्हणून नाराज होतील. तो गजा तर खेळायला पण गेलाय. अहो आमचा गोडवा तुमच्या बरोबर राहण्यात आहे, गप्पा मारण्यात आहे. तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर हसू आलं ना की आमच्या बिजीवर गोडवा पसरतो. अया कशी सान्यावाने बोलती माई पोरगी. मग बहीण कोणाची आहे? अपेक्षा ठेवून नाही जगलं ना तर जीवन लय सुंदर होत. मुक्तात आईनच शिकवलंय. आणि आता तर अन्यायाच्या विरोधात बी लढायला शिकवलंय. बाईला आचार असती हे तिनं माया मनातून पुसूनच टाकलंय. म्हणजे आता आपली भक्ती आपल्याला मुक्तीची आठवण येऊन देईल असं वाटत नाही बा. बघते मुक्ताच्या लग्नात काही हाऊस मौज नाही करता आली, पण तू ह्या लग्नात सगळं करणार आहे बरं का. लग्नात मुलीची जे जे करायची इच्छा असते ना ते सगळं करणार तुझ्यासाठी. आणि त्यासाठी लागणार पैसा आम्ही आतापासून गाठीला गाठ मारून साचविणार आहोत. आणि मुक्तीला पण किती हाऊस आहे तुझ्या लग्नाची. ती पण त्यासाठी लय मेहनत घेणार आहे. लाजली लाजली भक्ती लाजली लाजली लाजली.
ताई कंबर आणि पाठ समजा एक झालंय बघा. काय लचक भरली की काय? लचक नाही हो, होळीच्या कामामुळे. तुम्हाला सांगते मुक्ताताई, सणासुदीला नगरकरांच्या घरी एवढी कामं असतात ना की एक काम संपत नाही बघा. 8 दिवसाची कामं एकाच वेळी करायला पडतात. आता तुम्हाला माहितीच आहे ना की मी कधी आजारी पडत नाही ते. हा म्हणजे आजारी पडलं की कसं की 2 दिवस आराम करायला मिळतो ना. हा आता या खेपेला गेले ना डॉक्टरांकडे की त्यांना सांगणार आहे की मला तुम्ही आजारी पडायचं औषध द्या बघा. असं काय बोलते आशाताई? आराम करायला कुणी आजारी पडतं का? आणि तुम्हाला कधी आराम करायचा असेल तर तुम्ही मला सांगत जा, मी तुम्हाला येळ देईन. असं अशुभ अजिबात बोलायचं नाही. आम्ही जे सण सून आनंदाने साजरा करतो तुमच्यामुळेच. तुम्ही या घराचा श्वास आहात. आपण कसं नकळत श्वास घेत असतो, तुमचं तसंच आहे. तुमचं महत्व दिसत नाही पण हे घर तुमच्याशिवाय नाही चालणार. मुक्ताताई, तुमचं एवढं कौतुक माझं या घरात आजपर्यंत कोणीच नाही केलं बघा. तुम्ही किती काळजी घेता माझी. तुम्हाला सांगते तुमचं लय भलं होणार आहे बघा. देव तुमचं लय भलं करणार आहे. इस्त्रीचे कपडे, इस्त्रीचे कपडे राहिले, मी घ्यायला जाते बघा इस्त्रीचे. लिहून घे. आता होळी झाली, त्या होळीचा खर्च, होळीमध्ये आपण जेवायला खायला घातलं तो सगळा खर्च, आणि आता पुढे येणार आहे गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याचा खर्च, आणि त्या सगळ्यासाठी लागणारे पैसे हवे असतील तर यातून पण घेऊ शकता. त्याच्यात पैसे आहेत एवढे? अवय 11 लाख रुपये आहेत. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? मुक्ता नक्की आमच्या यांचं नाव सांगणार दादाला. दिलेला शब्द नाही पाळणार. श्रीधर काकांनीच माझ्याकडे दिले होते. कसं काय? काय झालं होतं मालक? कॅश पेमेंट आलं होतं ना, ते पेमेंट मी. अरे पण मग हिच्याकडे द्यायची काय गरज होती? अहो त्यांनी नाही दिले, मीच माझ्याकडे ठेवून घेतले. ते खरं मोठी आईला द्यायला चालले होते पण त्या लई घाईत होत्या ना, मी म्हणलं माझ्याकडे द्या, मी कार्यक्रमानंतर परत आणून देईन. हिने मागितले आणि तू दिलेस? अरे डोकं जागेवर आहे का तुझं? डोकं जागेवर असो किंवा नसो, तुमचे पैसे जागेवर आहेत आणि मुख्य म्हणजे एकदम सुरक्षित आहेत. कारण काय? ते तुझ्याकडे होते म्हणून? अहो नाही, म्हणून नाही. कारण श्रीधर काका लय भले माणूस आहेत. तुमच्या सोबत काम करतात म्हणल्यावर ते असंच कुणावर विश्वास नाही ठेवणार. माझ्याकडे द्यायच्या आधी पण त्यांनी 10 वेळा विचार केला असणार. ही श्रीधर भाऊंचं कौतुक करते म्हणजे माझ्या नवऱ्यालाच अडकवणार बहुतेक. आणि खरं सांगू का, पैशाच्या बाबतीत श्रीधर काका असो किंवा दत्ता भाऊ लय प्रामाणिक आहेत आणि हुशार पण. हो म्हणजे स्वतःपेक्षा तुमच्या पैशांची जास्त काळजी. त्या दिवशी मी काय ते चेकवरच्या आकड्यांचं बोलले ना, लय वाईट वाटलं त्यांना. दत्ता भाऊ आणि अंबिका आत्या तर मायावर अजून रुसून बसलेत. मग मला विचार केल्यावर समजलं की मीच चुकीची होते. या दोघांच्या इमानदारीवर कधीच संशय नाही घ्यायला पाहिजे. श्रीधर काका, तुमची अमानत तुम्हाला परत दिली. हा घ्या घ्या. येते मी.
पैसे नीट मोजून घे. एक नोट जरी कमी दिसली तर तुझी काही खैर नाही, लक्षात ठेव. मी घेतो, मोजून घेतो. एवढे पैसे मुक्ताकडे ठेवायला देतोस तू? आढव.